नमस्कार, मी सुवर्णा. दुपारचे 2 वाजलेत. पुढचा अर्धा तास आपण काही महत्त्वाच्या घडामोडी बुलेटिनमध्ये बघूयात. सुरुवात करणार आहोत अनिल परब यांच्या संदर्भातल्या बातमीनं. साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांच्या अडचणी पुन्हा वाढू शकतात. साई रिसॉर्ट प्रकरणी जमीन खरेदी विक्रीचे महत्त्वपूर्ण दस्तावेज ईडीच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. या साई रिसॉर्ट प्रकरणी जमीन खरेदी विक्री व्यवहार ईडी पुन्हा तपासणार आहे. मुरुड ग्रामपंचायतीमध्ये ईडीला महत्त्वाचे दस्तावेज हाती लागलेत. गेल्या 15 दिवसांपासून ईडीच्या तपासाला वेग आलेला आहे. त्यांची साई रिसॉर्ट संदर्भातली संपत्ती सुद्धा काल जप्त करण्यात आली होती. 10 कोटीच्या दरम्यानची ही संपत्ती आहे. अनिल परब यांच्या अडचणी वाढ झालेली आहे, कारण साई रिसॉर्ट प्रकरणामध्ये काही दस्तावेज हाती लागलेत ईडीच्या. आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांना अधिक विचारूया. शिवाजी, अनिल परब यांच्या अडचणी वाढल्यात असं म्हणायचं का? या साई रिसॉर्ट प्रकरणासंदर्भातली जी संपत्ती होती ती जप्त करण्यात आली आहे. आता काही कागदपत्र ईडीच्या हाती लागली आहेत. नक्कीच मूळ कागदपत्र जी होती, कारण खरेदी विक्रीचा व्यवहार आणि ग्रामपंचायतमध्ये जे नोंद करण्यात आलेली आहे, वारंवार किरीट सोमय्या ज्या पद्धतीने आक्षेप करतात त्यानुसारच आता ईडीने तपासाची दिशा बदललेली आहे. मुरुड ग्रामपंचायतमधले जे काय मूळ कागदपत्र होते ते मूळ कागदपत्र घेऊन ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवकांना त्यांनी मुंबई ईडीच्या कार्यालयामध्ये बोलवलं होतं. काही दस्तावेज त्यांच्या हाती लागलेले आहेत. त्यानंतर मात्र आता ईडीच्या कारवाईला गती मिळालेली आहे. आता आपण पाहतोय की गेले काही दिवस ईडी साई रिसॉर्टचा जो वाद आहे तो न्यायप्रविष्ट आहे. यापूर्वी सुद्धा ईडी साई रिसॉर्टला येऊन काही महत्वाचे दस्तावेज आहेत ते तपासले होते. त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा काही दस्तावेज त्यांनी तपासणी केली होती. मात्र आता ईडीच्या हाती मूळ जे कागदपत्र आहे ते महत्वाचे कागदपत्र आढळलेले आहेत आणि त्यामध्ये जे जमीन खरेदी विक्री व्यवहार आहे त्यामध्ये कुठेतरी त्यांना तफावत दिसून येते. त्यामुळे ईडीने आता जप्तीची कारवाई सुद्धा सुरू केलेली आहे. 42 गुंठे साई रिसॉर्टची जमीन आणि जे साई रिसॉर्ट आहे एकूण 10 कोटी 20 लाखाचा जो व्यवहार आहे त्यावरती ईडीने टाच आणलेली आहे आणि आता ईडी पुन्हा ऍक्शन मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढील दिशा आता ईडीची सुरू आहे, कारण अजूनही तपास पूर्णपणे थांबलेला नाही. ईडीचं एक पथक अजूनही इथे येण्याची शक्यता आहे. नक्की शिवाजी, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आभार. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्ट वरून पुन्हा एकदा अनिल परबांवर निशाणा साधला. अनिल परब किती खोटं बोलणार? 26 जून 2019ला अनिल परबांनी विभास साठे यांच्याकडून जमीन आणि रिसॉर्ट विकत घेतला. त्यानंतर तो रिसॉर्ट जानेवारी 2021 मध्ये सदानंद कदमांना विकला. सदानंद कदमांनी 27 जानेवारी 2021ला रिसॉर्ट विकत घेतल्याची माहिती देण्यासाठी ग्रामपंचायतीला पत्र लिहिलं होतं. त्यामुळे रिसॉर्ट अनिल परबांचं होतं, तर शिक्षाही अनिल परबच भोगणार असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावलाय. आपण तो रिसॉर्ट जानेवारी 2021 मध्ये सदानंद कदमला विकला. सदानंद कदमने ग्रामपंचायतला 27 जानेवारी 2021ला पत्र दिलं, अनिल परब कडून मी जमीन व रिसॉर्ट विकत घेतला आहे. रिसॉर्ट अनिल परब आपण बांधला, सदा आपणच भोगावी लागणार. धावत्या लोकलमध्ये विकलांगांच्या डब्यात बसून एक व्यक्ती सिगरेट ओढत असली होती. खुलेआम अंमली पदार्थांचं सेवन करत होती. हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. हा व्यक्ती महिलांकडे बघून अश्लील हावभाव सुद्धा करत असल्याचं दिसून येत आहे. या घटनेनं पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. कर्जतला जाणाऱ्या लोकलच्या डब्यात हा प्रकार घडलाय. हा गर्दुल्ला ठाणे रेल्वे स्थानकावरून कर्जतला जाणाऱ्या लोकलमध्ये चढला आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर उतरला. या दरम्यान तो लोकलमध्ये बसून खुलेआम सिगरेट पीत होता, अंमली पदार्थांचं सेवन करत होता आणि बाजूलाच असलेल्या महिलांकडे बघून अश्लील हावभाव करत होता. आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. गणेश, असे प्रकार वारंवार बघायला मिळतात. आम्ही लोकलने जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा आम्हाला सुद्धा अशा प्रसंगांना सामोरं जावं लागलंय. या गर्दुल्ल्याविषयी काय अधिक माहिती मिळतेय? त्याला पकडण्यात यश आलंय का? त्याचा तपास सुरू करण्यात आलाय का? काय सुवर्ण, आता या संदर्भात रेल्वे पोलीस जे आहेत ते तपास करतायत, कारण हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे. एरवी आपण प्लॅटफॉर्मवर बघतो की अशा प्रकारचे जे गर्दुल्ले असतात किंवा
व्यसनाधीन जी लोक असतात ती प्लॅटफॉर्मवर सर्रासपणे वावरताना दिसतात. मात्र अशा प्रकारे लोकलमध्ये, धावत्या लोकलमध्ये बसून अशा प्रकारे धूम्रपान करणं किंवा महिलांकडे बघून अश्लील हावभाव करणं, अश्लील चाळे करणं हे प्रकार थोडे कमी होतात. मात्र रात्रीच्या वेळेस पोलिसांची गस्त असते, दिवसा मात्र महिलांच्या डब्यामध्ये असं कोणीही नसतं आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे की महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. तो आपण जर व्हिडिओ पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये हा जो गर्दुल्ला आहे तो अपंगांच्या डब्यामध्ये म्हणजे लेडीज कंपार्टमेंटच्या अगदी लागून असलेला हे विकलांगांचं डब्बा आहे, त्याच्यामध्ये एकटा बसलेला आहे आणि बिनधास्तपणे तो नशा करतोय. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी देखील अशा प्रकारे जे गर्दुल्ले वावरतात त्यांच्यावर वचक त्यांचं असणं गरजेचं आहे आणि महिलांनी देखील या संदर्भात रेल्वे पोलिसांवर किंवा रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त केलेली आहे. सुवर्णा. नक्की. गणेश, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आता बातमी आहे पुण्यातून. वारजे इथल्या महापालिकेच्या अरविंद बारटक्के दवाखान्यामध्ये कोरोना काळात रॅपिड अँटीजन किटमध्ये घोटाळा झालाय. गोपनीय अहवालात स्पष्टपणे हे नमूद करण्यात आलंय. या अहवालाला महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनीही दुजोरा दिलाय. त्यामुळे आता या प्रकरणात ठपका ठेवण्यात आलेल्या डॉक्टरांवर फौजदारी कारवाई करण्याच्या दृष्टीनं पोलीस उपायुक्तांमार्फत चौकशी केली जाणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये 12% दवाखान्यात अँटीजन किटचा वापर करण्यात आला. त्यामध्ये रुग्णालयाला देण्यात आलेल्या 18,500 अँटीजन किटपैकी सुमारे 60% रुग्णांची बोगस नोंदणी करण्यात आली आणि या किट खासगी लॅबला विकण्यात आल्या असा आरोप करण्यात आला होता. कृष्णा नदी प्रदूषण प्रकरणामध्ये प्रदूषण महामंडळानं सांगली महापालिकेला नोटीस बजावली आहे. कृष्णा नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याबाबत योग्य ते नियोजन करावं आणि कृष्णा नदी पात्रामध्ये मिसळण्यात येणारं सांडपाणी रोखावं, अन्यथा महापालिकेवर कायदेशीर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात येईल असा इशारा नोटीसद्वारे देण्यात आलेला आहे. सांगली शहरातील लाखो लिटर सांडपाणी दररोज थेट कृष्णा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे कृष्णा नदीचं प्रदूषण दिवसेंदिवस वाढतंय. आमचे प्रतिनिधी सांगलीचे आसिफ मुरसल यांच्याशी सविस्तर बोलूया. आसिफ, महत्त्वाचा मुद्दा आहे, सगळ्या महाराष्ट्रातल्या नद्यांनी मोकळा श्वास घ्यावा यासाठी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. या कृष्णा नदी प्रदूषण प्रकरणात काय अपडेट? सुवर्ण बघितलं तर की कृष्णा नदी ही पश्चिम महाराष्ट्रातील मोठी नदी म्हणतात आणि या नदीचं ज्या ठिकाणी एकूण साधारणतः 15 कारखाने आहे, या कारखान्याचं मळी मिश्रित किंवा घाण पाणी तर इतर इंडस्ट्रीचं पाणी या कृष्णा नदी मिसळतं आणि त्याचवेळी वेळोवेळी जे काही प्राणी मित्र असतील किंवा पशुसंवर्धन असतील किंवा ते पर्यावरण मित्र असतील यासाठी वेळोवेळी आंदोलन करून या प्रदूषणाबाबत आवाज उठवतात आणि थेट आता कृष्णा नदीमध्ये शिरी नद्याचं पाणी हे घाण पाणी मिश्रित होतं आणि त्याचमुळं की प्रदूषण विभागानं या कृष्णा नदीच्या संदर्भात महापालिकेला नोटीस बजावली आहे आणि नोटीस बजावून या कारणे दाखवायची नोटीस दाखवून त्यांना उत्तर मागितलंय. त्याचबरोबर यासाठी किती दिवस लागणार की प्रदूषण कधी थांबणार महापालिकेकडून असा विचारण्यात आले आहे. सुवर्णा. नक्की आसिफ, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. कोल्हापुरामध्ये अल्पवयीन वाहन चालकांचं प्रमाण वाढत चाललंय. बिनदिक्कतपणे, बेदरकारपणे अल्पवयीन मुलं शाळा महाविद्यालयांमध्ये गाड्या घेऊन जात हुल्लडबाजी करत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे अशा मुलांवर आवर घालण्याची वेळ आता निर्माण झाली आहे. वाहन चालकांसाठीचे नियमही कडक करण्याची सुद्धा गरज आहे. ह्या ज्या 157 आम्ही केसेस केलेल्या आहेत त्यापैकी 40 केसेस आमच्या निकाली निघालेल्या आहेत. त्या मोस्ट ऑफ लोक अदालतमध्ये निकाली निघत असतात. 20,000 दंड त्यांचा वसूल झालेला आहे आणि 117 केसेस अजून आमच्या कोर्ट पेंडिंग आहेत. कोल्हापूर पोलीस दलांनी काही दिवसांपूर्वी एक मोहीम सुद्धा घेतली होती आणि पुन्हा ती मोहीम 2023 या वर्षामध्ये अतिशय स्ट्रिक्टली राबवण्याचा आमचा निर्धार आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने मोटर व्हेकल ॲक्टप्रमाणे पालकांवरती सुद्धा गुन्हा दाखल होतो. दंडाची सुद्धा तरतूद 25,000 पर्यंत इतकी मोठी आहे. ही ड्राईव्ह जी आहे ती येणाऱ्या सोमवारपासून शहर वाहतूक शाखेतर्फे कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहर आणि ग्रामीण भागामध्ये संबंधित पोलीस स्टेशनच्या मार्फत ही पूर्ण जिल्ह्यामध्ये मोहीम घेण्यात येणार आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी धर्मवीर मुद्द्यावरून
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली होती. नितेश राणेंच्या या टीकेला अजित पवारांना प्रश्न विचारला असता ते चांगलंच संतापले. टिल्ल्या लोकांच्या बोलण्याला आम्ही काही महत्त्व देत नाही, त्यांची उंची किती तर बोलतो किती, असा सवाल अजित पवारांनी केला. त्याला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. टिल्ल्या लोकांनी असलं काही सांगायचं कारण नाही. असं त्यांची उंची किती, त्यांची झेप किती, त्यांच्याना मी कशाला उत्तर देऊ. माझे बाकीचे प्रवक्ते वगैरे देतील उत्तर. असल्यांच्या नादी लागत नसतो मी. औरंग्याच्या प्रेमामध्ये हे एवढे आहेत की आता येणाऱ्या 14 फेब्रुवारीला औरंगजेब त्या औरंग्याबरोबर त्यांनी व्हॅलेंटाईन डे साजरा करतील, इथपर्यंत टोकाचं यांच्या लोकांचं प्रेम आहे. म्हणून यापुढे आम्हीही जसा तसं उत्तर देऊ शकतो. आता त्यांनी मला टिल्लू बोलले, मी पण त्यांना टिम्म टिम्म असं परत बोलू शकतो. तसे संस्कार ना माझ्या आई वडिलांनी दिलेले आहेत, ना मी ज्या पक्षात आहे आणि संघाच्या विचाराचा जो अभ्यास करतोय ते आम्हाला मान्यता नाही. खासदार संजय राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका केली. बावनकुळेंच्या औरंगजेबजी या शब्दावरून राऊतांनी टीकास्त्र डागलाय. जे बावनकुळेंच्या पोटात तेच ओठात अशी टीका राऊतांनी केली. तसंच मुंबईत योगी आदित्यनाथ रोड शो करणार असून त्यावरून संजय राऊतांनी टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी होत असतात, पण ते मुंबईत रोड शो कशासाठी करतायत असा सवाल त्यांनी केला. गुंतवणुकीसाठी मुंबईत रोड शो करण्याची गरज काय असाही प्रश्न त्यांनी विचारला. जितेंद्र अवार्ड झूठी प्रसिद्धि लेने के लिए, झूठी प्रसिद्धि, जितेंद्र अवार्ड स्टंटबाज आदमी, नौटंकी है. हर बयान पे नौटंकी होती है. अभी औरंगजेब जी को वो क्रूर नहीं मानते, इधर राधे राधे कहने वाले पे गुन्हा दाखल करने के लिए. सर, चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल औरंगजेबाचा उल्लेख, औरंगजेबजी ते त्यांच्या जे पोटात होते ते ओठावरती आलं. औरंगजेबजी, उद्या कसाबजी म्हणतील, मग अफजल गुरुजी म्हणतील, मग अफजल खानजी म्हणतील, मग शाहिस्ते खानजी म्हणतील. याच्यावरच त्या पक्षाची रोजीरोटी आहे. यूपीच्या मुख्यमंत्र्यांना ताजमहाल हॉटेलसमोर रोड शो करण्याची गरज काय? हे बघा, हे राजकारणाचे धंदे बंद करा. आपण आलेला सन्मानानं आलेला, सन्मानानं आपण इथून निघून जा. चर्चा करा. तुमच्याविषयी आम्हाला प्रेम आदर आहे, तो राहील, पण शक्यतो हे राजकीय उद्योग इथे येऊन करू नका. संजय राऊत नेहमीप्रमाणे ते त्यांचा मत मांडत असतात, त्याला काही इतकं महत्त्व देऊ नका. योगी आदित्यनाथ इकडे आले, त्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. उद्योग पळवले जात नाही. उद्योगासाठी पळवले जायचं म्हणजे का त्याला उचलून घेऊन जायचं असं होत नाही कधी. प्रत्येक मुख्यमंत्री आपल्या राज्यामध्ये कोणता उद्योग यावा यासाठी प्रयत्नशील असतो. जो तो मुख्यमंत्री आपल्या राज्याचं हित पाहत असतो. म्हणून त्याच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी रोड शो केला म्हणून वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. ठाण्यातील कॅडबरी जंक्शन इथं मेट्रोचं काम सुरू आहे. याच परिसरात एका अज्ञात महिलेच्या अंगावर मेट्रोच्या ब्रिजची प्लेट पडून तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ठाणे राबोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची पाहणी आणि शहानिशा केल्यानंतर पोलिसांना मयत झालेली ही अज्ञात महिला कचरा वेचणारी असल्याचं प्रथमदर्शनी समोर आलंय. कचरा वेचत असताना ती मेट्रोसाठी खोदलेल्या खड्ड्यात उतरली आणि त्याच वेळी तिच्या अंगावर ही प्लेट पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेची चौकशी सुरू आहे. मेट्रोचं काम चालू आहे. दोन्ही साईडला बॅरिकेडिंग केलेली आहे. याच्यामध्ये ते पुलांचं बांधकाम चालू आहे. त्याला त्या सुरक्षेसाठी प्लेट लावलेले आहेत. तर सकाळी ती कचरा वेचणारी महिला आहे, तिने ती कचरा काढण्यासाठी म्हणून आतमध्ये त्या खड्ड्याच्या आतमध्ये उतरली आणि त्याच्यात ते प्लेट तिच्या अंगावर पडली आणि त्यात तिचा मृत्यू झालेला आहे. तिला PDRFच्या पथकाच्या मदतीनं ते आम्ही तिला काढून घेतले, सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. अकस्मात मृत्यू दाखल करतो. पुढील तपास सुरू आहे. माझी बहीण होती लहान, तर आता ते गमवली समजा. तर आता त्या लेकराची काळजी सरकारनं घ्यावा, लवकरची लवकर मदत करावं त्या लेकराला. त्या लेकराला कोणीच नाही, नाही आजोबांना, नाही आजी, नाही आई, नाही बाप. आम्हाला काय आशा नाही. त्या मुलीला त्यांचं लहान लहान आहे, त्यांचं शिक्षण व्हावा, त्यांच्या लग्नाला काय पैसा पाणी द्यावा, हेच आमची इच्छा आहे. घर भाड्याचं आहे, तिला दुसरं कोणी आहे नाही. बाप पण वारला, आई पण वारली, 2 मुलीच आहेत.
आता सरकारनं दखल घ्यायला पाहिजे, काहीतरी द्यायला पाहिजे. पुढची बातमी आहे नागपूरमधून. नागपूरमध्ये गेल्या 2 दिवसांपासून थंडीची लाट आहे. शहरात धुक्याची चादर पसरली आहे. मोसमातील सगळ्यात कमी तापमानाची नोंद सध्या नागपुरात केली जाते. नागरिक थंडीपासून बचाव करण्याकरता गरम कपड्याचा वापर करतायत. फुटाळा तलावावरही धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळतंय. नागपूरचं किमान तापमान 6 डिग्रीपर्यंत जाऊन पोहोचलंय. या थंडीचा आनंद लुटण्याकरता नागरिक तलावावर गर्दी करतायत. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी सविस्तर बोलूया. ते थेट आपल्या संपर्कात आहेत नागपुरातून. उदय, थंडी वाढतीये, नागपुरामध्ये सुद्धा आज थंडी बघायला मिळाली. काय अधिक माहिती द्याल? सुवर्णा, खरं तर महाराष्ट्रातल्या नागरिकांना जर काश्मीरमध्ये जाण्याचा प्लॅन करायचा असेल तर तो त्यांना रद्द करावा लागेल आणि त्यांना जे आहे ते नागपूरमध्ये यावं लागेल. कारण गेल्या 2 दिवसापासून नागपूरमध्ये ज्या पद्धतीनं थंडी पडते आणि त्या थंडीमुळे जी आहे ती अक्षरशः पूर्ण शहरावर जी आहे ती धुक्याची चादर पसरलेली. आपण ही सगळी फुटाळा तलावाची दृश्य पाहतोय. अक्षरशः काश्मीरच्या डल लेकमध्ये आल्याचं इथं आपल्याला भास होईल. कारण माझ्यासमोर असलेल्या 200 ते 300 मीटरपर्यंतच्या वस्तूसुद्धा ज्या आहेत या धुक्यांमुळे दिसत नाही आहे. इथं थंडीचा जर विचार केला तर 6 अंशांनी जो आहे तो गेल्या 24 तासात पारा घसरलेला आहे. आकडेवारीचा जर अंदाज घेतला तर 15 अंशापर्यंत पोहोचलेला आहे. मात्र ज्या पद्धतीनं उत्तर भारतातले हे थंड वारे येत आहेत आणि त्या थंड वाऱ्यासोबत जो आहे तो इथे या सगळ्या तापमानाची जी आहे ती घसरण झालेली आणि त्यामुळं गुलाबी थंडीचा अनुभव जे आहे ते सध्या नागपूरकर घेत आहे. या मोसमातला सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद जी आहे ती यावेळी झालेली आहे आणि या गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी या नागपूरच्या फुटाळा तलाव परिसरात देखील मोठ्या प्रमाणात तरुणाई एकत्र होत आहे. खरं तर नागपूरमध्ये उन्हाळ्यामध्ये 47 डिग्रीपर्यंत तापमान जातं. त्यामुळे नागपूरकरांना इतकी थंडी कधी अनुभवलेली नाही आहे. ही माझ्या तरी माहितीतली पहिल्यांदा हे अशा पद्धतीचं वातावरण जे आहे ते नागपूरकर अनुभवतात. दुपारी सुद्धा जी आहे ती उदय, हे विशेष आहे कारण आता तुम्ही 1:15च्या दरम्यान लाईव्ह करताय आणि नागपुरातल्या या फुटाळा तलावावरची धुक्याची चादर दाखवताय. खरोखर तुम्ही म्हणतात असं की थंडीचा कडाका नागपुरामध्ये सगळे नागपूरकर अनुभवतायत. धन्यवाद उदय, सविस्तर माहिती दिल्याबद्दल. विदर्भाचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या मेळघाटच्या चिखलदरा या पर्यटन स्थळी नवीन वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात पर्यटकांना हुडहुडी भरली आहे. सध्या विदर्भाच्या तापमानात घट झाली आहे. दिवसभर नागरिकांना उबदार कपड्यांचा वापर करावा लागतोय. सध्या चिखलदराचा पारा 10 अंशांवर आलाय. चिखलदरामध्ये धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळेच पर्यटक आता चिखलदराकडे दाखल होत आहेत. राज्यात सध्या उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात चांगलाच वाद रंगलाय. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या फॅशनवर आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती. याला उर्फीने देखील सडेतोड उत्तर दिलं होतं. दरम्यान उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिनं भगव्या रंगाचे कपडे परिधान करत फोटो शेअर केलाय. बेशरम रंग गाण्यावरील तिचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. उर्फी जावेद तिच्या चित्रविचित्र कपड्यांमुळेच खूप चर्चेत असते. ती सोशल मीडियावरच फक्त चर्चेत होती, पण आता ती सगळ्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत आली आहे. कारण राजकीय व्यक्तिमत्वांनी सुद्धा तिच्या अशा विचित्र कपड्यांवर टीका केलेली आहे. चित्रा वाघ यांनी तर ती मला समोर दिसली तर तिला थोबडून काढेन अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं आणि त्यावरून त्या दोघींमध्ये आता चांगलाच वाद रंगलेला आहे. बॉम्ब निकामी करताना मोठ्या प्रमाणात जीवनहानी होण्याची भीती असते. अशा वेळी 2 किलोमीटर दूर बसून कुठल्याही जीवितहानीशिवाय बॉम्ब निकामी करणारा रोबोट DRDOनं विकसित केला. याद्वारे तब्बल 1000 किलो विस्फोटकं निकामी करता येणार आहेत. लवकरच हा रोबोट वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. या रोबोटमध्ये 11 कॅमेरे लावण्यात आलेत. नागपुरात सुरू असलेल्या 108व्या इंडियन सायन्स काँग्रेस या प्रदर्शनात हा रोबोट ठेवण्यात आलाय. भारताच्या सीमेवर आपले जवान ज्यावेळी शहीद होतात त्यात एक कारण असतं. शत्रूकडून भारताच्या सीमेवर पेरून ठेवलेले स्फोटकं आणि बॉम्ब. मात्र DRDOनं आता एक संशोधन करून एक रोबोट तयार केलेला, ज्याला दक्ष डिफ्युजर असं नाव देण्यात आलेलं आहे. याच्या माध्यमातून जे आहे ते शत्रूंनी जे सीमेवर स्फोटके पेरून ठेवलेलं आहे त्याला शोधून जे आहे त्याला निष्कामी करण्याचं काम जे आहे ते याच्या माध्यमातून होणार आहे. जगातल्या
अत्यंत कमी देशांकडे जे आहे ते अशा पद्धतीचे रोबोट आहे. विशेष म्हणजे हा रोबोट जो आहे तो भारताच्या DRDOने याचं संशोधन केलेलं आहे. याच्या अनेक चाचण्या ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आणि लवकरच हा रोबोट जो आहे तो भारतीय सैन्यामध्ये दाखल होणार आहे. आणि हे इक्विपमेंट आपण मास्टर कंट्रोल स्टेशनद्वारे 2 किलोमीटरपर्यंतच्या रेडियसमध्ये ऑपरेट करतो. ऑपरेट याला डिप्लॉय करण्यामागचं रिझन हे आहे की समजा तुमच्या आपल्या फायटर जेटमधून जे बॉम्ब खाली टाकले जातात त्यापैकी एखादा बॉम्ब तरी आपला ब्लास्ट होत नाही, त्यावेळी त्या बॉम्बला त्याच पद्धतीनं आपण ठेवू शकत नाही, कारण जीवितहानी आपल्याला वाचवणं हा उद्देश असतो. तर त्यावेळी बॉम्बला 1000 किलो वजनापर्यंतच्या बॉम्बला उचलून योग्य ठिकाणी घेऊन जाणे आणि त्याला डिफ्यूज करणे अत्यंत गरजेचे असते. तर डिफ्यूज करण्यासाठी आपल्याकडे वॉटर जेट कटिंग मशीन आहे. त्या वॉटर जेट कटिंग मशीनद्वारे आपण 600 PSI प्रेशर वगैरे देऊन वॉटर जेट नोझल वगैरे जे आहे त्या नोझलद्वारे कट करतो आणि त्या बॉम्बला तो बॉम्ब डिफ्यूज होतो, तो ब्लास्ट होऊ शकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.